समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार, मी आबासाहेब नाळे, कृषी मित्र. आज आपण पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका दहापटा या ठिकाणी आलेलो आहे. सुंदर असं छान केळीचं पहा तुम्ही, घडातील वादीतील अंतर, छान प्रकारे नियोजन आज इथं बारामतीमध्ये झालेलं आहे. घडाची लांबी, घडाची साईज, फणीतील अंतर हे आपण आज आपल्यातीलच शेतकरी मित्र त्यांची ओळख करून देऊन ते आपल्याशी चर्चा करणार आहेत. शेठ, आपलं नाव सांगता का? नमस्ते, मी राहणार सस्तेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. माझं नाव संतोष नारायण गाडवे. तर या केळीच्या पिकासाठी पहिल्या दिवसापासून तुम्ही जे नियोजन केलं त्याच्यासाठी तुम्हाला कुणी मार्गदर्शन केलं? केळीच्या लागवडीपासून आपण सगळं SV ॲग्रोचं मार्गदर्शन केलं आहे. प्रफुल्ल शिंदे त्या SV ॲग्रोमध्ये आहेत, आमचे मित्रच आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आजपर्यंत सगळा प्लॉट आपण चालवलेला आहे. चला, तर केळीच्या पहिल्या दिवसापासून जे तुम्ही ह्याला बेसर डोस असेल, आळवणे असतील, फुगवण्यासाठी काय असेल, कोणते कोणते नियोजन केलं शिंदे साहेब, तुम्ही सांगू शकताल का? सुरुवातीला आपण याला 3 डोस भरलेले आहेत. त्या 3 डोसमध्ये आपण SV फ्रूट, SV कॅन्टर, मायक्रोन्यूटन आणि NPK असा बेसल डोस दिलेला होता. बेसल डोस झाल्यानंतर पुन्हा आपण त्यांना SV15 आणि NSVK ड्रिप हे अपटेक करण्यासाठी आपण त्यांना वापरायला दिलेलं होतं. नंतर ना जेव्हा ह्याला ज्या टायमिंगला आपण बांधणी करत होतो, बांधणीच्या टायमिंगला पण हा सेम डोस भरलेला होता. म्हणजे पहिली बांधणी झाली त्यावेळेस पूर्ण बेसर डोस भरून SV15 आणि के ड्रिपची आळवणी तुम्ही केली. दुसऱ्या डोसला सुद्धा सेम त्या पद्धतीनं डोस भरला. पोगा भरणीच्या टायमिंगला आम्ही त्याला SV किटॉन, मायक्रोन्यूटन आणि 19-19ने आम्ही 3 वेळा आपण पोगा भरणी केली. म्हणजे ज्यावेळेस पोंगा भरायची अवस्था होती त्यावेळेस किटोन, मिस्टर मायक्रो आणि 19-19चा तुम्ही पोंगा भरला. पोंगा भरल्यानंतर तुम्हाला काय वाटतं सरजी? काय पोंगा भरल्यानंतर काय झालं तर माझ्या रानात थोडं हुमणीचा प्रॉब्लेम झाला आणि सान्यामुळे झाडं बरीचशी अशी खालीवर झालती. तर मग नंतर 2-3 पोगा भरणी केल्यावर नंतर काय आता एकसारखी सगळी वेन झाली, एकसारखा प्लॉट आला. या प्लॉट फुगवण्यासाठी तुम्ही काय नियोजन केलं होतं? त्यांना आपण शुगरबन दिलेलं होतं. शुगरबन ह्यांनी साधारणतः ह्यांचा टोटल 3-3.5 एकराचा टोटल प्लॉट आहे. 3.5 एकराला आपण साधारणतः त्यांनी 2 वेळा शुगरबन आणि SV15 सोडलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस साईज होणार आहे त्यावेळेस तुम्ही शुगर बनचं ऍप्लिकेशन 2 वेळा दिलेलं आहे. 2 वेळा दिले. आज जर पाहिलं तर शुगर बनमुळं मला असं सांगायचं तुम्हाला की वादीतलं अंतर आणि फण्या पण भरपूर आहेत. फण्या म्हणजे आज जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 फण्या आहेत आणि सगळे एकसारखे आहेत. म्हणजे जी आज आपण पाहतोय की केळीची येण 95% एकसारखी झालेली आहे. म्हणजे व्हेरिएशन बिलकुल राहिलेलं नाही. आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, घडाची लांबी पण छान आहे. तर भरपूर लोक म्हणतात की केळाची साईज होत नाही किंवा लांबी वाढत नाही, पण आज तुम्हाला काय वाटतं की या केळाची किती वजन भरल असं वाटतंय तुम्हाला घडाचं? साधारण आत्ता आमचे जे सल्लागार आहेत, कृषी अधिकारी मुजावर साहेब, आम्ही रोपापासून त्यांच्याकडेच सगळं मार्गदर्शन असतं आमचं. हे सगळा ग्रुप आहे आमचा मोठा. तर त्यांनी त्या दिवशी विजिट दिल्यानंतर ते म्हणले साधारण 45-45च्या पुढे सरासरी आली पाहिजे आपल्याला. वजन 45 किलोच्या पुढे 100% येणार. तर 45 प्लसच येणार. 40ला तर कमी नाही, कमीत कमी 40च्या पुढे सगळं राहील. सर्व एक्सपोर्ट क्वालिटी सगळा माल आहे. म्हणजे 99% एक्सपोर्ट माल तुमचा होणार आहे. म्हणजे जे तुम्ही SV चे प्रोडक्ट वापरले, आज तुम्ही बघितलं तर याचा बुंदा पण खूप छान जाड झालेला आहे. बुंद्यासाठी आम्ही शुगरबन आहे ना 2 वेळा ऍप्लिकेशन दिलेले आहेत. बुंदा वाढण्यासाठी शुगरबनचं 2 वेळा ऍप्लिकेशन झालेलं आहे. त्यानंतर जेव्हा वेन झाली त्यानंतर आम्ही एकदा शुगरबन सोडलेलं आहे. वेन झाल्यानंतर एकदा शुगरबन सोडलंय. म्हणजे असं टोटल 3 वेळा शुगरबनचं त्यांनी ऍप्लिकेशन दिले आहे. मला एक सांगायचंय शेठजी की तुम्ही जे हे SV चं प्रॉडक्ट वापरलं,
ह्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी का आहे की कारण आता रासायनिक मुळे शेती आता खराब व्हायला लागलेली आहे आणि ही जैविक असल्यामुळं रानाचा पोत सुधारतोय आणि जी ऑर्गॅनिक कार्बन संपत आलाय जमिनीतला तो पण आता वाढतोय ह्याच्यामुळं ऑर्गॅनिक मुळे. कसं होतं आता पुढच्या पिढीला पण आपण शेती ठेवली पाहिजे ना, अगदी बरोबर. त्यासाठी आपण मग थोडं ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही श्री माताजी निर्मला देवींचं सहयोग ध्यानधारणा करतो. त्याच्याद्वारे सुद्धा आम्ही चैतन्य, आध्यात्मिक चैतन्याचं पाणी, चैतन्य असं फवारणी केल्यामुळं सुद्धा थोडं ह्याच्यात व्हेरिएशन क्वालिटीत फरक पडतोय. बरं, म्हणजे आज जे यशवीचे प्रॉडक्ट वापरले, आज तुम्हाला असं म्हणायचे की आज केमिकल वापरून मातीचे पाक हो, माती संपली संपली म्हणजे आता आणि पुढच्या पिढीला शेती राहिली पाहिजे ना. शेती प्रेरणा. यशवीची जी नॅनो टेक्नॉलॉजी आहे आज जर आपण पाहिलं तर आज महाराष्ट्रभर लोक वापरतात. ज्या बी शेतकऱ्यांनी वापरले तो 100% नेक्स्टला घेतोयच. नेक्स्ट आता बघा ना, ही बघा ना, आता मुळी बघा, एवढे दिवसात झाली तरी मुळी कुठं निघाली ह्याची पांढरी मुळी, ही बघा. म्हणजे बघा, एवढा जुना फड झालाय तरी सुद्धा मुळे अशी वर कार्य निघाल्यात. चालू याला सगळं कार्य चालू आहे आणि मला वाटतंय तुम्ही हे ऊसाला पण वापरलेलं आहे आणि झेंडूला पण आता आहे. ऊसाला सुद्धा 3 एकर ऊस आहे. आता त्याला म्हणजे टेक्नॉलॉजी ही सगळं वापरतोय ना, कारण आपण रासायनिक कडून आता Organic कडे सेंद्रिय आता शेतीकडे वळलंच पाहिजे. कारण ऑर्गॅनिक कार्बनचं जमिनीत नसेल तर काय जमीन टिकणार नाही ना. तर आज तुम्हाला दिसल बघा कडपर्यंत असं दिसतंय की 95% 99% पर्यंत केळी एकसारखी येण झालेली आहे. म्हणजे व्हेरिएशन बिलकुल राहिलेलं नाही. मग मला तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्ही हे वापरून यशवीचे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधान एक नंबर. नमस्कार. Can burn the समृद्ध very माती world. तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.